तोंडापेक्षा आहे ना जास्त मोठं ते हेल्मेटच दिसू राहिले. माझं तोंड एवढं एवढं चिमणीवाणी दिसू राहिले. आता हेल्मेट घातल्यानंतर कळालं. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाईज, आज आपल्याला जायचं सकाळी सकाळी डायरेक्टली गॅब्रिएलला जायचं. कारण असं आहे का आपल्याला तिथल्या कोणतं तरी इलेक्ट्रिकलचं पॅनल वगैरे वाटतं आय थिंक. तर तिथं त्यांनी स्मोक डिटेक्टर आणि MCP त्यानंतर पॅनल वगैरे लावलेलं आहे. तर ते आय थिंक माझ्या हिशोबाने खराब झालेले. तर ते आपल्याला आज चेंज करायचे. आपण नवीन आणले. आणि चक्क आज एक लय मोठे विशेष काय माहिती की तुमचा भाऊ डायरेक्टली छोटी बसवंती घेऊन जाणार आहे. त्यात हेल्मेट घालून जाणार आहे. हेल्मेट त्याचं कारण काय माहिती का, जर आपण विदगाववरून जर गेलो तर आपल्याला 3 किलोमीटर लांब पडतं आंबट. आणि जर आर्मी एरियामधून जर गेलो तर आपलं 3 ते 3.5 किलोमीटर वाचतं आपलं, नाही का. त्याच्यामुळं आज आपण जाणार डायरेक्टली हेल्मेट घालून. ॲक्च्युली केस गळत आहे, केस तुटत आहे, त्याच्यामुळं तुमचा भाऊ हेल्मेट नाही घालत. आणि त्याच्यात आपल्या गोडाऊनला तर तुम्हाला माहितीच आहे बकऱ्या बिकऱ्या आणून ठेवले मित्रांनी. बाबा काय रे, हा काय आलं, दिवस आणि रात्र बोंबलं तर राहते, काही खरं नाही. तो आला तरी गागते, मी आलो तरी गागते. गाईज, आता आपण निघू लवकरात लवकर, कारण आपल्याला तिथं फायर अलार्मचं काम करायचं आहे. तुम्हाला पण दाखवायचं आहे. एक स्मोक डिटेक्टर मी लावणार आहे, त्यानंतर MCP लावणार आहे. तर बघू फायनली आपलं म्हणजे जे काम जे आहे ते झालंच पाहिजे. नाही झालं तर परत 10 चक्कर डोक्याला ताण असतो माहिती आहे. सकाळपासून म्हणजे असं समजा आता फक्त चहा वगैरे पिलाय आणि त्याच्यात हात आत्ता पण दुखायला लागलाय माझा, नाही का. इथं आणि इथं हात दुखतंय. खतरनाक विषय डायरेक्ट. गाईस, ब्लॉग बनवणं एवढं सोपं नाही तुम्हाला वाटतं असं. त्याच्यात मा चुलता गेला इतक्या तिकडं, हे बघ गेलं तिकडं, नाही का. ॲक्टिव्ह माईक बघत होता काय करतोय नेमका. गाईस, त्यांना माहिती आहे का तुमचा भाऊ ब्लॉग बनवतो, ते पण सपोर्ट करते. तर तुम्ही पण भावांनो मला सपोर्ट करा. आपले महाराष्ट्रातले माणसं पण पुढे गेले पाहिजे, बरोबर आहे का नाही. कामावर जायच्या अगोदर आपण सर्वात पहिले जाणार आहे आता महादेवच्या मंदिरात, नाही का. कारण आज आहे सोमवार आणि तुमच्या भावाला आहे उपास. सर्वात पहिले जाऊ महादेवाच्या मंदिरात आणि त्यानंतर आपण निघू आपल्या कामांना. कारण महाकालचा आशीर्वाद घेतला का मग काय आपलं काम पण लवकरच होऊन जाईल. तोंडापेक्षा आहे ना जास्त मोठं ते हेल्मेटच दिसू राहिले. माझं तोंड एवढं एवढं चिमणीवाणी दिसू राहिले. आता हेल्मेट घातल्यानंतर कळालं. आरशामध्ये बघतो तर काय चिमणीवाणी तोंड झालेलं आहे. मी हेल्मेट असं भलं मोठं झालंय. हत्तीमध्ये मुलगी जाऊन बसली अशी. एवढं भारी वातावरण आहे भावांना. तर ना डायरेक्ट ग्रीन नाही का. ऊन पण नाही पडलेलं, काही नाही. म्हणजे पूर्ण धुकं विषय डायरेक्ट असं. काल पण असंच होतं आणि आज पण असंच नाही काय. बघू शकते नाही काय बा, फुल ग्रीन विषय डायरेक्ट. हा वातावरण दिसतं बघा ना, डायरेक्ट पंजाब. पण आता पंजाबमध्ये पण एवढा पाऊस झाला आहे ना, त्याच्यामुळं काही राहिलंच नाही. वाटतं लवकरात लवकर व्यवस्थित व्हावं पंजाबचं पण. पाणी बिणी निघून जावं सगळे लोक व्यवस्थित नीट राहावं सुखरूप. बाकी काही विषय नाही. आता आपण चाललो आहे गॅब्रिएलला. फक्त दर्शन वगैरे पण झालेलं आहे महाकालचं. जाऊ गॅब्रिएलला आणि काम करून घेऊ नका तिथं लवकरात लवकर. गाईज, आता आपण आलेलो आहे आपल्या गोडाऊनला. आणि गोडाऊनला येऊन म्हणजे आपल्याला काम काय होतं माहिती का, 3 फायर एक्सटिंग्विशर होते सिन्नरचे, त्या दिवशी आणलेले होते, नाही का. तर ते आपल्याला रिफिलिंग वगैरे करायचे पण होते, नाही का. तर फायनली मग आता असं समजा 3-4 दिवसानंतर ते फायर एक्सटिंग्विशर आपण रिफिलिंग केले. रिफिलिंग करून झाले आणि मस्त झाडू वगैरे पण मारलेलं आहे आपण, बघू शकते तुम्ही. बघू आता जाऊ घरी. आणि गॅब्रिएलमध्ये असा विषय झाला का आपण आज जे फायर अलार्मचं काम करायला गेलो होतो तिथं स्मोक डिटेक्टर आणि MCP बसवायचं होतं, नाही का. तो तर बसवला, पण जो प्रॉब्लेम होता ना तो प्रॉब्लेम काही क्लिअर झालाच नाही का तिथला. म्हणजे जो पॅनल आहे ना तो पॅनलच खराब आहे. पॅनलच डॅमेज झालेलं आहे वाटतं. त्याचं मदरबोर्ड वगैरे गेलेलं आहे. तर मग आता पॅनल पण चेंज करावं लागणार. ॲक्च्युली काय रोज रोज तुम्हाला त्याच कंपन्या दाखवायच्या तर तुम्ही पण बोर होत चालले. म्हणून तुम्हाला
आता मी काही म्हणजे कमी केलेलं आहे नाही का कंपन्या वगैरे दाखवायचं. ॲक्च्युली नवीन कंटेंट घेऊन यायचे बट विषय असा आहे का वेळच भेटत नाही कामामुळं. म्हणजे कंटिन्यू एवढं काम चालू आहे ना, सारखं इकडं पळ तिकडं पळ. परत घरी गेल्यानंतर मग दिवसभर काम करून थकून होईल राहतो, त्याच्यामुळे इच्छा होत नाही काही करायची नाही का. हात पण एवढा दुखू राहिला ना आत्ता पण, त्याच्यामुळे मला सारखं असं करतोय, हात मागं घेतोय पुढं करतोय. म्हणजे ब्लॉग बनवणं एवढं सोपं नाही गायचं. पहिली गोष्ट तर लोकांना मस्त दिसतं ब्लॉग बनवतंय हे ते, एवढं सोपं नाही. काम पण करायचं आहे, ब्लॉग पण दाखवायचं आहे, एवढं कष्ट करावं लागतं तेव्हाच माणूस पुढे जातो. असं तर पुढे जात नाही कामामध्ये पण. आणि ज्याला फेमस व्हायचं आहे त्याला पण नाही का ब्लॉग बनवणं वगैरे सगळं म्हणजे मेहनतच घ्यावं लागते, तेव्हाच माणूस पुढे जातो. आणि त्याच्यावर रोज काम करताना कधी मध्ये छोटी बसंती राहते, कधी मोठी राहते बसंती आपली. तर आज छोटी बसंती होती तर त्याच्यात लागला पाऊस, तुम्ही बघितलंच असेल पाऊस केवढा होता, फुल पाऊस. त्याच्यामुळं झाडाबिडा खाली थांबलो. तरी एक नवीनच मी बारदान घेऊन जायला लागलं आजकाल. तरी आज बारदान घेऊन गेलो नाही का, डायरेक्ट पाऊस बिऊस आला का असं डोक्यावर घेऊन टाकायचं. लय डेंजर काम राहतं काय सांगायचं. आता चला आता जातो घरी, कारण आज सोमवार आहे. आज होता तुमच्या भावाला उपास, त्याच्यामुळं काय आता जाऊ काहीतरी फराळाचं वगैरे खाऊ. त्याच्यात आपल्या काय येणार आहे पांढरे भाऊ, त्याचं काय काम आहे ते पण बघू. थोडा वेळ थांबू तसं ऑफिसला, म्हणजे इथं गोडाऊन पाशी. जर आला तर ठीक, नाही आला तर मग जाऊ घरी, मग तोच येईल आपल्या घरी. गाईस फायनली आता पांढरे भाऊ आलेले आहे आपल्याकडे, आणि पांढरे भाऊची काय समस्या आहे ती आपल्याला मिटवायची आहे त्याची. गाईस आता आपण आपल्या पांढरे भाऊचा जो काही प्रॉब्लेम होता थोडाफार, ॲक्च्युली तो प्रॉब्लेम मी तुम्हाला शेअर नाही करू शकत. शेअर कराल बट आत्ता नाही, थोडा वेळ आहे त्याला नाही का. गाईज आपण आता नितीन भाऊ होते, मी पण होतो, दोघांनी मिळून आपण त्याचा जो प्रॉब्लेम होता, जो प्रॉब्लेम क्रिएट झालेला होता तो आपण सॉल्व्ह केलेला आहे. आणि आता पांढरेनी पण बघू मानावं घेतलं तर सगळेच कामं होतील. गाईज आता आपण चाललोय घरी जाऊ आणि काहीतरी फराळाचं खाऊ सर्वात पहिले. आता मस्त घरी आलेलो आहे, आणि घरी आले काय म्हटलं आता काहीतरी फराळाचं वगैरे करावं. घरातल्यांनी काही बनवलंच नाही जेवायला. चाल धन्य, आता आपला उपासच राहणार आहे, कारण आता वाजून गेलेले आहे हे बघा 5 वाजून गेले ना. आता काय जेवण करणार आहे आपण, बरोबर आहे का नाही. आता काही जेवण वगैरे नाही करायचं, चहा वगैरे पिऊन घेतलेलं आहे थोडाफार, आणि मस्त तुमचा बसलेला आता पिक्चर बघण्यासाठी. पिक्चर कोणता आहे माहिती आहे मला पण नाही माहिती. ॲक्च्युली मला नितीन भाऊनी सांगितलं. पिक्चरचं नाव तुम्हाला दाखवते बघा, पिक्चरचं नाव आहे, दिसलं का. ॲक्च्युली मला तर काही बोलता येत नाही त्या पिक्चरचं नाव, त्याच्यामुळं मी तर काही बोललो नाही, म्हणून तुम्हाला सांगितलं. तुम्ही पण बघा हा पिक्चर, एक नंबर पिक्चर नाही का, म्हणजे पूर्ण पैशांवर पिक्चर आहे. तर काही चला मी पण बघतो, तुम्ही पण बघा. प्लीज आता आपण जाऊ मस्त जेवण करायला, म्हणजे उपास सोडायचं आपल्याला. तर प्रियंका मस्त वाढून घेते, प्रियंकाकडे जायचं आहे आपल्याला जेवण करायला, कारण जाम भूक लागली आहे आता. बोगेम्बो खुश हुआ, बोगेम्बो खुश हुआ, बोगेम्बो खुश हुआ, बोगेम्बो खुश हुआ. एकदम पद्धतशीर जेवण झालंय आता. काय दणके एकदम, नाद नाही करायचा, नाद. मस्त कढी बिडी, अजून काय होतं आळूच्या वड्या, रशी पातोड्या, चपाती बिपाती, एकदम पद्धतशीर झालंय जेवण ओव्हरलोड झालंय नाही का आपल्याला. तर आता मस्त चक्कर मारू थोडी रस्त्यावर आपण. फुल सामसूम विषय आमच्या इकडे डायरेक्ट. रस्त्यावर कुत्रं पण नाही पडतात, फक्त चित्ते पडकते आमच्या इथे. चक्कर बिक्कर मारू, जाऊ मस्त घरी नाही का, कारण आपल्याला उद्या कंपन्यांमध्ये जायचं आहे. पहिले सातपूरला एक काम आहे, त्यानंतर आंबडला पण एक काम आहे, मग बाकीचं बघू फोन आल्यानंतर कुठं काय कामं राहते. जेवण एवढं ओव्हरफ्लो होऊन गेलं ना माझ्या अंदाजे. आज डेरबीर फुल फुकली माझी डायरेक्ट. बापरे, घाम आलाय डायरेक्ट मला जेवण केलं तरी. आणि चिंट्या पण आपला काय मस्त जेवणच करतो होता. आता काहीच मस्त फिरून वगैरे झालेलं आहे, आणि घरी आलेलं आता मस्त झोपून घेऊ. ॲक्च्युली बाहेर आलो होतो, त्याचं कारण असं होतं का आपल्याला गाडी आपली लॉक करायची होती, कारण गाडीच आपण लॉक केलेली नव्हती नाही का, त्याच्यामुळं
तर चला गाईज जाऊ आता घरात आणि मस्त झोपून घेऊ नाही का. आणि आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आपला. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी.